मौजे बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी तेथील दलित आंबेडकर प्रेमी जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान बांधली होती। त्यासाठी ग्रामपंचायतची परवानगी सुद्धा घेतली होती, परंतु बेडक येथील सरपंच उमेश पाटील व त्यांचे ग्रामपंचायत सदस्य यांनी जेसीबीच्या साहाय्याने ती कमान काही एक कारण नसताना दिनांक 26 जून 2023 रोजी, ज्या दिवशी शासनाने सामाजिक न्याय दिन म्हणून घोषित केलेला असताना नेमकं त्याच दिवशी बेडक येथील जातीयवादी सरपंच यांनी कमान पाडण्याचे काम केले। या कृत्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व रिपाई अल्पसंख्याक विभाग सोलापूरच्या वतीने निषेध करून संबंधित उमेश पाटील व त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करावा, तसेच तेथील दलितांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व रिपाई अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आरडीसी शमा पवार यांनी रिपाई प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या मार्फत निवेदन देण्यात आले। यावेळी रिपाईचे जगतापा कांबळे, माणिक आठवले, मारुती सोनवणे, धर्मा माने, सलीम मुल्ला, सिकंदर शेख, इम्रान शेख, रफिक शेख, नसरीन शेख, राईसा तांबोळी, अरुणा सरवदे, पूनम मोरे, अमीना शेख, वंदना शेट्टी, संदीप ससाणे, राजश्री साबळे, सचिन साबळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। मौजे बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी तेथील दलितांनी जवळजवळ त्या ठिकाणी असलेलं 150 कुटुंब, 150 घराचा उंबरा असे लोकवस्ती असलेलं त्या ठिकाणी बेडक या ठिकाणच्या दलितांनी स्वतःच्या खर्चानं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान त्या ठिकाणी ग्रामपंचायतची परवानगी घेऊन बांधली होती। परंतु गेल्या 26 जूनला तेथील ग्रामपंचायत सरपंच उमेश पाटील आणि त्यांच्या सर्व सदस्य या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी ती कमान बुलडोझरच्या माध्यमातून पाडण्यात आली। का पाडली, काय याचं या ठिकाणी कुठलंच कारण न देता या ठिकाणी अतिक्रमणाच्या नावाखाली ती कमान पाडली असं सांगितलं, परंतु वास्तविक पहिल्यांदा त्या ठिकाणी परवानगी घेतली होती तरीसुद्धा त्या ठिकाणी पाडली। याचा अर्थ या सरकारच्या मनात येथील जनतेच्या विरोधामध्ये त्या सरपंच, ग्रामपंचायत, खासदार आणि पालकमंत्री यांच्यामध्ये दलिताविषयी असलेला जो रोष आहे, जातीवादी रोष, हा या ठिकाणी स्पष्ट जाणवलेला आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून 26 जूनपासून आपली तिथली दलित जनता ही न्यायासाठी त्या ठिकाणी वेळोवेळी आंदोलन करते, वेळोवेळी न्याय हक्कासाठी मागणी करते, परंतु कुठल्याच पद्धतीने त्यांची या ठिकाणी मागणी पूर्ण होत नाही, झालेली नाही। आणि म्हणून तेथील दलित जनतेने कालपासून या ठिकाणी सांगली मिरज सांगली ते या ठिकाणी मुंबईपर्यंत लाँग मार्च या ठिकाणी काढण्याचे आयोजित केलेलं आहे। त्यांनी कालपासून लाँग मार्च सुरू केलेला आहे। त्या लाँग मार्चला आमचा पाठिंबा आहे, परंतु ज्या ग्रामपंचायतीने या ठिकाणी ती कमान पाडली त्या ग्रामपंचायतीचा पहिल्यांदा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही निषेध करीत आहोत आणि शासनाकडं आम्ही त्या संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच आणि जातीवादी लोक ज्या लोकांनी त्या ठिकाणी ती कमान पाडण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे, त्या सर्वांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये 18 अंतर्गत या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, तेथील दलितांना संरक्षण मिळावे आणि त्या दलितांना ताबडतोब न्याय मिळावा अशी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी शमा पवार यांना या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे। अन्यथा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी झगडा करावा लागेल, आंदोलन करावं लागेल असा इशारा मी शासनाला या ठिकाणी आमच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून मी देत आहे।